बघा बानू कशी रडते बघा. काय करावा. बघा पाणी गाळू गाळू रडते बघा. काय दुखतंय काय दुखतंय ग पिल्ल्याचं. काय दुखतंय ग मम्मा. ताप आला. तापली सर्दी. वातावरणच तसं आहे काय करावं. लय घाबरते आजारी पडल्यावर. आम्हाला तर लय भ्या वाटतंय बानू आजारी पडल्यावर. काय करावं. आजारी पडली लय करून. सगळीकडेच आहे का बरं असं. आलं तर मला कमेंट 1-2 की ताई तुलाच नाही की सगळीकडेच आहे. सगळीकडेच आहे पण नसावं ना असं एवढं पण ना लहान लेकरांना. आता मी 4 दिवस झाला आज बघा जरा बरं वाटायला लागले मला. गोळ्या खाल्ल्या 999 बरं वाटायला लागले. पण सरकारीमध्ये जायचं होतं तर काल बकरी ईद होता त्यामुळं ती बंद होतं दवाखाना सरकारी. मग बानूला बी न्यावं म्हणलं तर बानू बघा तापलेले. औषध पाजलंय तिला. औषध पाजलंय पण काय फरक पडा नाही बघा. काय करावा. आता दूध हो का घेतलंय बानूला पण दूध बी खायचे नाही आता. तापत नाही ना जेव वाटत माणसाला. आणि बानूला बरं असलं तर आम्हाला बरं वाटतं. काय करावं. तर मला जायचं या टिंभुर्णीला. गोळ्या औषधं पे आणते येताना. आणि कार्यक्रम पण आहे. मावस भावाच्या सासऱ्याचं वरी सरद आहे. बोलवलंय आज आहे. आज 12 वाजता फुलं पडणार. मग म्हणलं बानूला आंघोळी झाली बानूची. घातली सोकम पाण्याने आंघोळ घातली तर तिला बरं वाटतंय ना. आता आपण आंघोळ केली तर आपलं अंग मोकळं मोकळं वाटतंय म्हणून तिला रोज आंघोळ असते. काय झालं माहिती का. कमेंट आलती ताई बानूचं ध्यान बानूवर ध्यान ठेव. बानू कशी आहे. बानू बाळ बरं आहे का. हा ताई बरी आहे पण आता काय करावं 2 दिवस झालं ते माझ्या पुढं झोपून आजारी पडली. वासाने वास म्हणतात ना तसं तापली. मी झाली बरी आणि बानू पडली आजारी. तर बानूला आता औषध आणते येतानी. तर चव नाही अजून तोंडाला काहीच. तर बानूला दाखवा म्हणतात. बानू संग बोलायचं म्हणतात. तर या तुम्हाला ॲड्रेस तर दिलेला आहे. आधार कार्ड आहे त्याच्यावर ॲड्रेस सगळा आहे. तर कुणाला भेटायचं असेल तर या बानूला. काय माझं अडचण नाही. आणि तुम्ही आलं तर मला आनंद होईल. या भरपूर जण नाही का मागते ती फोन करू करू ॲड्रेस पण मला सांगता येत नाही. त्या आधार कार्ड दिले मी. त्या आधार कार्डावरच ॲड्रेस ही सगळं आहे. आणि तुम्ही वाटलंच तर मी लोकेशन कोणाकोण तर तुम्हाला पाठवीन. या तुम्ही. तुम्हाला यायचंच आहे बानूला भेटायला तर काय अडचण नाही. तर कसं आहे माहिती आहे का भरपूर आता बानूचे फॅन लोक मावशी काका आजी आजोबा मामा यायचं म्हणायला लागले ती. मग मी म्हणलं या. मी ॲड्रेस तर पाठवलाय. आधार कार्ड त्याच्यावर सगळं ॲड्रेस असतो या. मग ते पाठवलंय बाय. आता दुसरं काय मला तोंडाने सांगता यायचं नाही ना आपण एवढं शिकलेलं पण नाही. आता राहिलं लोकेशन तर लोकेशन पण मी पाठवीन तुम्हाला कोणाकोण पण. पण फोन करून बानूची काळजी विचारतात आनंद वाटतो मला. भारी वाटतं. तर अशीच काळजी बानूची घेते मी पण. तुम्ही पण घ्या. म्हणजे बानू कसं आहे माहिती आहे का. बानूला जेवढं बोलेल ना आपण तेवढं बानू ऐकते. असं ध्यान देऊन ऐकते. म्हणजे तुम्ही काळजी घ्या. म्हणजे तुमचा पण आशीर्वाद असू द्या बानूला. मला काय बोलावं ते सुचत नाही कारण माझ्या सर्दीनं कांटाळ्या बसल्यासारखा आवाज बसल्यासारखं वाटतंय त्यामुळं काय बोलावं ते सुचत नाही मला. आणि बानू आजारी पडली तर आमच्या हातापायाचाच गळाटा होतोय. काय करावा. तर कसं आहे माहिती आहे का रोजच मी म्हणते ना हाय नमस्कार कसं काय चाललंय तुमचं. तर भरपूर त्याच्यावर अशा कमेंट आल्या मला. ताई आता कसं आहे माहिती आहे का रोजच आपण तसं बोलतो आणि आमचं कंटेनच ते आहे म्हणल्यावर आम्ही बोलणारच का नाही सांगा बरं. मग तर बघू मला जायचं आहे फुलं टाकायला 12 वाजता. 12चा निवद आहे. तर तुम्हाला मी दाखवेन फोटो ही. आणि जमलं तर हेडेव पण करीन एखादा पण ते उद्या पडन. आणि अशा पण कमेंट आल्या ताई तू 2 हेड्याव टाकत जा.
तर कसं आहे ताई माहिती आहे का, मला नेट पुरत नाही. एक खेड्याव 8 मिनिटाचा 10 मिनिटाचा टाकला ना त्यालाच नेट खतम होतं आहे. त्यामुळं मला नेटच पुरत नाही. आणि तसंच आपण पेज काय ते व्हॉट्सअप नंबर माझा हेच आहे, सगळं हेच आहे, एकच सिम असल्यामुळं माझं सगळं हेच आहे. कारण व्हॉट्सअप नंबर पण मागते ती सगळी. तर व्हॉट्सअप नंबरवर एवढं काय टेन्शन देत जाऊ नका. मी काय ते जास्त वापरत पण नाही. राहिला प्रश्न इंस्टाग्राम. तर इंस्टाग्रामची पण आय डी आपली ज्योती भालेरावच आहे. बऱ्यापैकी तुमच्या आशीर्वादाने ते पण आपला चॅनल बऱ्यापैकी चालायला लागलाय, म्हणजे चलतं बानूमुळं. आणि ते दुसरा एक चॅनल आहे, काय त्या चॅनलचं नाव पण येत नाही बघा, वापरतच नाही मी जास्त, पण बघत जावा. त्याच्यावर बानूचंच असते तर खेडेव. फेसबुक त्याच्यावर पण बघत जावा. फेसबुक हे असं चॅनल आहे. त्याच्यावर पण ज्योती भालेरावरच सर्च करा. त्याच्यावर तुम्हाला बानूचं खेडेव बघायला भेटेल. आणि करत जावा गरिबाला लाईक. तुमच्या लाईकची मला लय गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. करत जावा लाईक. गरिबाला केलं म्हणून काय होतंय, तुमचं अजून देवकरी चांगलं होईन. माझ्या आशीर्वादाने, माझ्या बानू अपंगाच्या आशीर्वादाने अजून चांगलं होईन, भरभराट होईन तुमचं. पण आम्हाला एक लाईक करत जावा, शेअर पण करत जावा. बानूचं मस्ती आणि बानूची कहाणी मी सांगायला चालू करणार आहे लवकरच. तर हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर आता मला लय उशीर होतोय, मला जायचं आहे टेंभुर्णीला. तर भेटू आपण टेंभुर्णीमध्ये. तर चला बाय.